तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणारे वचक लोकशाहीचे संपादक रविराज मोरे यांना अकोटचे उपविभागीय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी यांनी जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याचा आदेश बजावल्याची माहिती आहे। मोरे हे 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उपोषणाला बसले होते। दुपारी सुमारे 3 वाजता अधिकारी उपोषणस्थळी पोहोचले आणि उपस्थित मान्यवरांच्या समक्ष त्यांना तडीपारीचा आदेश बजावण्यात आला असा दावा करण्यात आला। या आदेशामागे राजकीय हेतू व वैमनस्य असल्याचा आरोप मोरे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला। 89 शेतकऱ्यांच्या प्रलंबित पैशांच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान संबंधित आदेशाविरोधात मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून प्रशासनाकडून मागवण्यात आलेला खुलासाही सादर केल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे तडीपारीचा आदेश न्यायालयाकडून रद्द होतो का याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर तडीपारीची कारवाई झाल्याने अकोटच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रभाकर बोरकर, अकोट ग्रामीण। आज उपोषणाचा दुसरा दिवस। मी कालपासून म्हणजे 14 ऑगस्ट पासून 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अकोट शेतकऱ्यांचे जे देयके थांबलेले आहेत, 83 शेतकऱ्यांचे देयके थांबलेले आहेत, बिलं थांबलेले आहेत। CCIला कापूस विकून सुद्धा 5 महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नाहीत। त्याकरिता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी उपोषणाला कालपासून बसलेलो आहे। मात्र काल शेतकरी पॅनल व तथा शेकडो शेतकऱ्यांचा इथे मला पाठिंबा मिळाला। प्रशासनाने जाणीवपूर्वक मला अचानक दुपारी 3 वाजता इथे उपोषणस्थळी पेंडॉलमध्ये तडीपार करण्याचा आदेश बजावला आहे। पोलिसांनी मला 3 वाजता तडीपारीचा आदेश बजावला आहे। त्यामुळे मला केव्हाही प्रशासन या ठिकाणाहून हलवू शकते किंवा मला निघून जावे लागणार आहे। मात्र हा लढा सर्व शेतकरी बांधवांनी यापुढे चालूच ठेवावा। मी न्यायालयीन प्रक्रिया आटपून 2-3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे। हायकोर्टात माझी याचिका पेंडिंग आहे। उपविभागीय अधिकारी यांना नोटीस बजावली होती, तरीसुद्धा हायकोर्टाचे नोटीस नंतरही उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी माझ्या विरोधात किंवा हायकोर्टाच्या विरोधात हा आदेश बजावलेला आहे। टेक्निकल अडचण काय आहे सगळे माझे ते विधिज्ञ आहेत, ॲडव्होकेट वकील सगळे पाहतील। मात्र मी येईपर्यंत हा लढा शेतकऱ्यांनी असाच चालू ठेवावा। शेतकऱ्यांचे सर्व पैसे मिळाले पाहिजे। कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये। आत्महत्या झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव माळवे व हे संचालक मंडळ राहील। अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जे सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ मोरे, ब्रह्माभाऊ पांडे व त्यांचे सहकारी जे शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन या ठिकाणी जे उपोषण करत आहे त्याला मी आज भेट देण्याकरता आणि त्यांना समर्थन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे। इथे आल्यावर मला समजलं की खरोखर 15 ऑगस्टच्या दिवशी यांना अशी काय गरज पडली की या पद्धतीनं त्यांना आमरण उपोषण करण्याकरता बसावं लागत आहे। शेतकऱ्यांना खरं म्हणजे यांचे जर मुद्दे वाचले, समजले तर लक्षात येईल की शेतकऱ्यांना, आपल्या जनतेला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे। अजूनही हे सरकार जो आहे ते कशा पद्धतीनं म्हणजे हे असे जो अधिकारी आहेत ते बिलकुल कुठल्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐकण्याची मानसिकता ठेवून काम करत नाहीत। फक्त आमची हेकेखोरगिरी करायची आहे या मानसिकतेनं जे काम करून आले यांच्या विरोधात आणि जो म्हणजे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या विरोधात जे उपोषण करत आहेत त्यांच्या मागे जनतेला जागृतपणे येण्याची गरज आहे। हे मुद्दा त्यांच्याशी संलग्न आहे आणि सरकारचा कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही आज सत्तेवर असलेला नेता, कुठलेही आमदार, खासदार कुणीही येऊन हे विषय समजून घेण्यासाठी पण तयार नाही आहेत। असं दुर्दैवी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर मला या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की हा विषय, ही लढाई तुमची आहे आणि तुम्ही तुमची लढाई कमीत कमी नाही रस्त्यावर येऊन तर जे तुमच्यासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत रस्त्यावर
इथे दिवस रात्र त्यांना पाठिंबा देऊन तरी त्या ठिकाणी याला पाठिंबा द्यावा, ही लढाई लढावी. नाहीतर काही खरं नाही. आज हा इतके गंभीर विषय आहेत की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाही आहेत. इकडचे हे आपले जो मालोदे साहेब आहेत संचालक इथले, ते स्वतः